मालेगांव, ये है आपकी आवाज। 11 जागेवरच ना, वेळ खूप कमी आहे। 11,000 रुपये बाबूराव चव्हाण नाळे। बाबूलाल पंडित कोते तिकडे नमस्कार करा। धन्यवाद। नाळे गावाचे खूप खूप आभार मानतो बाबूलाल भाऊंचे, आणि त्याचबरोबर छोटू कोते यांचे खूप खूप आभार मानतो। आणि भेटूच आपण लगेच आणखी। राम राम। आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। तोडगे गावातील अरे मालच फोड द्या, ते गंज घ्यात 3 धाव 1 धाव ते फोड द्या माल। जोडगे गावातील सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो, इतक्या उपस्थितीने, इतक्या उत्साहामध्ये, इतक्या आनंदाने तुम्ही या ठिकाणी आलात आणि या गरीब उमेदवाराला साथ दिली, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। खूप खूप आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो। काही निवडणूक ना अगोदर म्हणे त्यांनाकडे गाव कोण शे, मोठा मोठा गावच मग कोण नाही, सगळा मोठा इकडे शे। मी त्यासले सांगच आज आहे गर्दी पैसा तुमनाकडे गाव ना गोंडा शे, आणि मनाकडे गाव न बूड शे, बूड तो गोंडा शे ना। रात दिवस ना तुमनाकडे राहा आणि रात ना मोबाईलवर मनाकडे राहा। मला सांग काका, मनाकडे पुतण्यानं काम होतं, पण आम्ही तथा जरी होतो ना, पण सगळं मन तुनाकडेच धड बघतो तथच, म्हणून तुम ही निवडणूक मा धड काहीच नाही जी। अरे बोलस काय, सांगच काय। अरे हा बंडू काका इतका संवेदनशील आहे, ज्या शेतकऱ्याच्या लेकरासारखा जीव लावलेला त्या शेतकऱ्याचा बैल गेला, त्याच्यावर जरा परिस्थिती आली, मी त्याचं रडणं पाहून इथे आलो। तू इतका निर्दयी आहे की देवगड आपलं देवार पाड्याचा शिवदास सर्वदेव वारला, तिथे आत्महत्या केली, तिथे सुद्धा गेला नाही। बंडू काका हा खरा शेतकऱ्याचा मित्र आहे। त्या शेतकऱ्याला 20-25 हजाराची मदत केली, आणि देवार पाड्याचा शेतकऱ्याने आत्महत्या केली शिवदासचा। तू बिअर बारच्या उद्घाटनाला जातो, धर्मात्मा बिअर बारच्या, आणि त्या गावाच्या शेतकऱ्या कृषी मंत्री राहून शेतकऱ्या सपाटण्या करत एखादी झोपडी मग भाकर खावाण्या, भाकर गरणा डबा, फोटो झोपडी ना खाल चिनी प्लेटा, तिथे बी उघडा पडी जा, ते तरी नीट कर। खंडेराव महाराजने पाहुणा, आणि खंडेराव महाराजने काय केलं, तुम्ही ज्यांची थिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, त्या खंडेराव महाराजला पावल्यानंतर त्या खंडोबा महाराजने 2 दिवसापूर्वी चंदनपुरी मधला तुमचा सगळा गड धसवून दिला, आणि या बंडोबाच्या साथीला तिथले सरपंच आणि आर्धी ग्रामपंचायत सदस्य राजोबा नावाचा भाऊ बंडोबाच्या साथीला आला। माझ्या प्रभू रामचंद्रासारख्या नेत्याला एकेरी भाषेत बोलतात, म्हणजे तुना नेता प्रभू रामचंद्र अवघडच। म्हणजे तो बायका पुऱ्याची शपथ घाई, मंदिर मा शपथ घाईन, वातावरण पाहिजे निवडणूक लोबी शपथ मोडी तो प्रभू रामचंद्र। सकाळीच नेता घर पोया खास, अन्ननी शपथ घे, आणि रातना 50 खोके एकदम खोके गद्दारी करी पळी जा असतो प्रभू रामचंद्र। शपथा खाई मोडणारा प्रभू रामचंद्र असा होता का, पळी जाणार आणि गद्दारी करणार? एक वचनी होता ना तो, टक्केवारी काय आता लव कृष्ण काय चावला ते पुढल्या सभास मजार पुढला राहू द्या, तुम्ही सांगतो। आणि आणखी आहे बा, मी काही चावळत नाही, इथे लिहिसन कागद होणार। टोकळे गावाचे सरपंच भगतसिंग डिंगर यांचा पक्षात प्रवेश करून घेऊन त्यांना टोकळे येथे शहीद भगतसिंग यांचे स्मारक बांधण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली, तरी आश्वासनाची केलेली फसवणूक यांना 20 तारखेला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। हे बा, म्हणजे प्रभू रामचंद्र भगतसिंगले बी पसाडा। विकास काम, अरे निवाडी तिथं ते विकास करणार, तिथे जबाबदारी
तुमना आशीर्वाद खाली एकच दाव मार्केट कमिटीला संधी दिली, ती संधी नसो नके 35 वर्षमा जितका विकास होईल आणि तितका विकास काय आल्या आल्या बंद पडेल. जोडगं चालू के जोडगाला पेवानं पाणी नव्हतं, पेवाना पाणीनी व्यवस्था काही. जोडगाल 2 एकर जमीन ती 5 एकर जमीन गेली कंपाऊंड करी, तिला विकास काय. पेवानं पाणी नाही तर दुसरीकडून पाणी आणि एक आहे. आणि शेड बी बांध, हा मालमापर निवास बी काय. जोड मालेगावला 3 एकर कॉन्क्रिटीकरण बी काय. ज्ञानदेव दादाना नंतर एकच शेड होतं, त्या 7 शेड बांधतात. पूर्ण 3 एकर कॉन्क्रिटीकरण. 5 रुपयामा राईस प्लेट, अँब्युलन्स आणि सामाजिक उपक्रम तिथे राबाडात. वैकुंठ रथ आणत, शेवपेटी आणत आणि 5 रुपये मजार महाराष्ट्रात कोणी मार्केट मजार राईस प्लेट दिदी नाही, ती गोपीनाथ मुंडेला आणि दिदी. हे 5च वर्षामा करीत काढ बंद मुंगस मार्केट काढत, कांदा विक्रीनी सोय काही. विकास 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 आणि विकासमा पुरावाच पाहणं होते. त्याच मार्केट मजार तुम्ही सगळा जण मार्केटला येतच. 3 एकर मकान कॉन्क्रिटीकरण करायचे, 3-4 एकर 14 वर्ष होई गया. माले प्रोव्हिजन एकच म्हणजे प्रोव्हिजन कमी असताना सुद्धा त्या कॉन्क्रिटीकरणाला तडे नाही. तुम्हाला आमच्या काळात केलेल्या कॉन्क्रिटीकरणामध्ये 4 पटीची प्रोव्हिजनचे म्हणजे मी 5,000 मा जर एक ब्रास काम करे होई तर आता त्याला 5 25,000 रुपयामध्ये तुम्ही एक ब्रास रोड केलेला आहे. तरी म्हणा 14 वर्ष कॉन्क्रिटीकरण तडा नाही. आणि तुम्हाला पण 3 महिना 4 महिना जर त्या कॉन्क्रिटीकरण एवढा हाय प्रोव्हिजन असताना हॉट मिक्सिंग जरा तडाच तडा जाता येता ह्या फुटफुटत लावतोच घोडा. मी घोडाच धनी बी नाही, मी आशीर्वाद ना धनी. ते पायी घ्या म्हणा. ही बिचारी सगळी हाडाची गर्दी आहे, तालुक्यातली गर्दी आहे. यांच्या मनामध्ये दाहकता आहे की जास्त तुम्ही 27 कोटी पाणीनं आश्वासन दिलं आणि उपाशी जे दर त्या ज्याच्या तोंडाशी होतं तेही उपाशी, ज्याच्या होटाशी होतं तेही उपाशी. ही ती तळमळ. मी सांगितलं होतं की एवढं बंधारा एवढी 27 कोटी घाला ना, काहीच काम नाही. तुम्ही 2-2.5 कोटी मा त्यांनी उंची वाढावा. त्या उंची वाढायला तर पाणी बबलक साबई मागे बी फॉरेस्ट असे कोणा नुकसान होत नाही, काय नाही. तुम्ही कॅनल धरी पाणी घ्या. आणि एवढंच नाही, उरेल आणखी 2-3 कोटी मजार या लकाना खाल. खोली नाला 2.5-3 कोटी तटे घाला. त्या खोली नाला सांडवा छोटासे तो बी मोठा करा. तिथे बी असताना ना वनपट ना आणि खोली नाला ना आणि बेंद्रपाडाना बी प्रश्न मिटी जाईल. आणखीन तुम्हाला 10 कोटी 15 कोटी शिल्लक राहतात. पण तुम्ही 27 कोटी पुशी दिलात, धड काहीच होईना नाही. काक बी चोरी घ्या, पाईप बी चोरी घ्या, पण तुम्हाला आणि कॉन्ट्रॅक्ट. मग विकास कोणा? विकास या गावांचा का तुमचा? विकास भकास आहे, कॉन्ट्रॅक्टर तुम्ही झकास आहे. आणि म्हणून विकासाच्या गोष्टी तुम्ही करू नका आणि जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही. भूमिगत गटार 500 कोटीना काम देते. किती मोठा मुख्यमंत्री झाला पाहिजे. ते बी मालेगाव मा गुपचूप. भूमिगत गटार 150 कोटी महानगरपालिकाना तुम्हाला आमना नातेवाईकांना पट्टी भरेल, त्या बी वाया गया. 150 कोटी पाईपलाईन फेल, साहेबन कॉन्ट्रॅक्टर पास. 550 कोटी मोसम पूल नवा बांधा, त्याला 3 महिना तडा पडी गया, हादरा जावा लागणार. अरे महात्मा फुलेंच्या समोर तुम्ही पूल बांधला, तो पूल कोट्यावधींचा बांधला आणि 3 महिन्यामध्ये त्याला हादरेन तडे गेले. मग तुम्हीच केलेल्या पुलाची 3 महिन्यामध्ये तुम्हाला गॅरंटी नाही. मग 5 वर्ष या मायबापांनी कशी तुमची गॅरंटी घ्यायची? आणि जनता म्हणा बळ बिंड्या या करा तुम्ही म्हणा पुतळा जाळ तुम्हाला जाळ कर पिकच ना. आणि तुमले शिकाडेल वांडरसले तिथं चेताडी आणि आई बॅनर आणि ते म्हणा आमने ओढ. अरे पदरात काय पडणं? पदरात 2 पिढ्यांचं नुकसान केलेलं आहे. ब्रिटिश राजनीती चाललेली आहे. प्रत्येक गावामध्ये दाबाडीले सुद्धा आपसातच 2 ग्रुप लढावस, त्यांना निर्णय देत नाही, मुक्का राहायचा. अरे तुम्ही सरपंच करणं टाक ना चिठ्ठी, टाक चिठ्ठी लगेच मिटाड. गावात कसं 5 वर्ष तणाव पाहिजे. दोन्ही ग्रुप तुना संविधानाले बी तसेच, दाबाडील बी शशी निळकंठ वाद. म्हणजे तू झुलावस आणि या दोन्ही तुना दारशे बलावस. तू सलामत आणि यासना वाघ डुकरना पानता. तुम्ही गावातले नथू बाबा असतील, बाळाशेठ असतील, पकाबा असतील, तुम्ही शिकून घ्या. ही ब्रिटिश नीतीने या महाराष्ट्रावर आणि या हिंदुस्थानवर 150 वर्ष राज्य केलं. तुमच्यावर सुद्धा हे गुपित पद्धतीने ब्रिटिश नीतीने राज्य चाललेलं आहे. तुमच्या गावातला विषय तुम्ही हातात घ्या. हे भाऊ सकाळ मी तुला 10 लिहिसू यायचो नाही, आपलं पटत ना तर देवना नाव घे, चिठ्ठ्या टाक, विषय मी टाक. काय म्हणणं? जो शेवट राहील त्याला 1.5 वर्ष दे, ज्याला पहिले घेणं त्याला 1 वर्ष दे. तटक तोडून बांडी मोठ ठेव ना.
पण कुठल्याच गावाला असं नाही, तिकीट बी मागाना वेळ होणार की तुमनं ठरायला ठरायला. अरे हा, एकले मी पंचायत समितीला दिसू, एकले सोसायटी चेअरमन करसू, एकले ग्रामपंचायतना सरपंच करसू, एकले मी जिल्हा परिषद दिसू. काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना. तुम्ही झुला, तुम्ही वाद घाला आणि तुमच्या भाऊ बंधक्यान वाद डुकरना पांता करा. मी सलामत, तुम्ही परेशान. मग तुम्ही सांगतात तो चांगला आणि आपला गावना वांगला, गावलेच कोचत बसतच आपसात. आता कोणले कोचाना ते 20 तारीखले ठरावा. विकास टोकडाना रोड तर काही ना दौडी जायचे, 5 लाख न बक्षीस अजून सापडत नाही. विकास आणि आणखीन ऍटम ते अशा एकूण एक राहतं. स्टिंग ऑपरेशन, नगरपालिका महापौर त्यासना, आयुक्तांनी बदली करी आणस त्यासना, स्थायी समितीना अध्यक्ष त्यासना, नगरसेवक त्यासना. आणि 2 वर्षातून एकदा अशा नमका यश. आणि जिथे पूल ना लोक पाहतील व्हिडिओ निघी तटे बाकी क्लोज गाई गटार काढस. कारण कर्मचारी तुना, आयुक्त तुना आणि सगळ्या गटार तू काढत. मग त्या काय करत म्हणजे साहेब कितला भारी शे, गटर सुद्धा काढत. मग कितला वेळ काढस? 2 मिनिट काढ ना, 2-4 महिना त्याच ना बरोबर. हा, एक ग्लोज घालीन 2 दुडका वडात म्हणजे काय गटर साफ बस. अरे काढला अटेन्शन का? त्या आयुक्ताला सांगितलेलं तुझी बदली केलेली आहे, बडव्या इथे साफ नाही झालं तर तुझ्यावर कारवाई करेल, बदली करून टाकेल. ते नाही कर, काही व्हायना का? नंतर ते औरंगाबादले स्टिंग ऑपरेशन मोटरसायकल, इकडे ते त्या जोरात आणि या माझोमात साहेबांसारखा मंत्री नाही. अरे हा, अरे पण ते 8 दिवसात दुकान चालू आहे ना. शकायनी अशी की त्या दुकानदारच मारवाडी जैन लावी, ते जैन पेस्टिसाइड आणि रासायनिक खतांचं दुकान होतं, त्यांच्यावर तुम्ही रेड मारली. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, बुकिंग कमी केली आणि आलेला स्टॉक बाहेर काढला नाही. तुमले आमले 200 रुपये कोणी माग घेणे म्हणे, ते दुकान बी चालू घेऊन 200 रुपये माग आमले की तुला रेडिओ चालना पण आमना रेडिओ लाग गया ना किसाना. 9 वाजता मग आमना पोलीस आजूबाजू कोणलेच माहित नाही. दरोडा पड गया दुपारना 11 वाजले आणि यासले माहित म्हणजे दरोडा पडणार, रिव्हॉल्वर बी काय तो गाजाबाई चड्डी म्हणजे 9 पोलीस सुस्त आणि साहेब एकदम अटेन्शन. 9 वाजता दिवस ना दरोडा पकडी राहता. काय 20 वर्षात जाग फिरले का नाही. ते पोलीस असले कळणं नाही, काही नाही. गया ते ताडी दुकान तोड टाकत. तो ताडीवाला असा पट्टा, दुसरा दिवस का तिसरा दिवस ताडी दुकान चालू होती. अरे मग तोडच बी मोडच बी आणि चालू बी. हा वडणारले बी तसेच. काय राव, तुम्ही मोसम पुलावर उतरा, बस्त्याला येतात, लग्नाला येतात. माझ्या आया बहिणींना शरम वाटते कधी काही दवाखान्यांमध्ये चांगल्या ठिकाणी जायला. कुठेही याला जागा नाही. मोसम पुलापासून मनमाड चौकुलीपर्यंत इकडे विकास पुरुष. अरे जो विकास आहे तो बी बकास आहे. झकास फक्त तुम्ही एक टॉयलेट सुद्धा नीट बांधली नाही. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादाने आलो तर पहिले मालेगावमध्ये बस्त्याला लग्नाला येणाऱ्यांसाठी येईल तर 1-2 वर्षाच्या आत मुंबई सारख्या शौचालयाची व्यवस्था त्या ठिकाणी करेल आणि माझ्या आया बहिणींची पहिली सोय करेल. एक सांगत बंडून याले उभं करेलचे मत खावासाठी आणि दुसरा सांगत हिरेने याले उभं करेलचे मत खावासाठी. या दोन्हीच मिली उभे. तुम्ही तो व्हिडिओ पाय का? मी आता पाय ते क्लिपला येईल. मला निघायचं राहिलं तर 6 महिन्यापूर्वीच निघाला असतो. आणि ज्या वेळेला मी दिल्लीला जाऊन आलो त्याच्यानंतर लगेच षडयंत्र फिरलेत. भुजबळ साहेबांना 2.5 वर्ष लागलेत. यांच्या त्या ठिकाणी वकील बी हजर केला नाही. यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं 110 गुन्हे आहेत, बाहेर निघताच दुसऱ्या गुन्ह्यात अडकवेल. मग जामीन झाला तर अडकवलं का नाही? हा पहिला प्रश्न. तिथे वकील हजर ठेवले नाही. मालेगावला वकील 2-2 राहायचे. मुंबई हायकोर्टात वकील नाही, सरकारी वकील गायब. आणि एवढंच नाही तर तुम्ही ओळखतात अशोक शिंदे साहेब, PI मगर रवी मगर तिथे तपास अधिकारी बदलला. आयोग म्हणजे ज्याच्याकडे तपास असतो त्याला बदलून टाकलं. त्यांनी सांगितलं तपास पूर्ण झाला, जामीन झाला आणि उभे राहिले. मग तुम्ही त्याच्यामध्ये गांभीर्याने घ्या की जर आदवई हिरे यांच्या विरोधात सुनील देवरे जर तिथे त्याच्या बोर्डिंगची सगळी क्लिप काढतो, त्याची आबरू घालतो, मग सुनील देवरेच्या पोराला आदवई हिरे परमनंट करून प्रमोशन कसं काय देतो? कोणाच्या सांगण्यावरून देतो? त्याच्याही नंतर भटू देवरे माझ्याबरोबर फुटून आला. भटू जाधव माझ्याबरोबर फुटून आला आणि त्या भटू जाधवच्या पुतण्याला
म्हणजे आचारसंहिताचा भंग केलेला त्यांना काढून टाकलं आणि त्यांनी तुमच्या बोर्डिंगवर रोड मारली, तुम्हाला पोषण आहारामध्ये अडकवलं, तुमच्या आई वडिलांची बदनामी झाली संस्थेची तुमची, तरी तुम्ही ज्या सुनील देवरेने विनोद विभागने रोड मारली ते मारली, त्याच्या मुलाला जम्पिंग प्रमोशन देऊन अकाउंटंट केलं. हे कोणाच्या सांगण्यावरून केलं ते सांगा. बटू जाधव तुम्ही ओळखता, त्याच्याकडून फुटून आलं, तो आचारसंहितेमध्ये त्याचा पुतण्या सापडलेला, मग त्याला निलंबित करतात. योगेश आयरचा काही संबंध नाही, त्याला निलंबित ठेवतात. मीन सुनील गायकवाडांनी निवडून आणला योगेश पवारच्या मुलाला, योगेश पवारला, आणि याला परमनंट करतात. ही सगळी मिली बघत आहे. आणि यातले दोन्हीचले पाटना स्वप्न पडी राहणार, सपनात त्या गुलगुला खाई राहणार की बंडू काका यांना मत काही आणि मी निवडी असू, त्याला वाटत तू त्यांना मत काही मी निवडी असू, मी दोन्हीच ना मतच ना आशीर्वाद याच ना घिसू आणि मी दोन्हीच चिपड पाठ टाकू. आणि म्हणून मी जाता जाता एकच सांगेन, या दोन्ही लुट्याना धरणं शेत आपलं धरण वाट्यानंच आहे. त्यामुळे एक जथे घ्या तथे कोणती बी संस्थात जाऊ द्या, ज्यांना पैसा घेतात त्यानं बी कोणती बी संस्थात जाऊ द्या, तटे बी जथे घ्या तथे वाटोळ शे, तो वाटोळ तसा तो वाटोळा शे. आणि एक गोल बोली खाल पाय चुऱ्या आणि दुसराच न ताटातला खाणारा धूर्त शे. आणि येणारी 20 तारीखले तुमना आशीर्वाद खाल बंडू काकाने रिक्षाले बंडू काकाले निवाडाना मुहूर्त शे. आता तर मतदान करू नका आणि सगळं आपलं पवित्र मतदान 11 नंबरच्या निशाणीवर, रिक्षा या निशाणीवर मतदानाचा आशीर्वाद द्या. आपली उमेदवारी ही 12 बलुतेदार 18 पकड जातींची सर्वसामान्यांची सगळ्यांची उमेदवारी आहे आणि महाराष्ट्रात पहिली उमेदवारी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पहिला 12 बलुतेदारांचा आणि 18 पकड जातींचा उमेदवार निवडून येणार आहे. आणि हा इतिहास तुमच्या आशीर्वादाने घडणार आहे. आणि म्हणून तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला, आपली निशाणी माहिती ना, येणाऱ्या 20 तारखेला कशाच्या निशाणीवर, रिक्षा या निशाणीवर आपल्या पवित्र मतात द्या ना, हात वर करा बर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.